जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं खेळ आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. अरे तुझे डोळे किती लाल झालेत बेटा. थकलायस ना. जा दिनेश बेटा जा, जाऊन आराम कर. हा जा, झोप जा. थँक्यू दिनेश दादा, माझ्यासाठी इतकी मेहनत केल्याबद्दल. मी तर पहिल्या दिवसापासून तोच प्रयत्न करते की ती समजावते तिला, पण ती तरी बिचारी काय करणार. घर किती सुन्न सुन्न वाटू लागलंय ना. अगदी रिकाम रिकाम. पण असा आभास होतो की अचानक सीमाचा कुठून तरी आवाज येईल आणि ती. हा भास मलाही होतो. हॅलो मोहनीश बेटा. हा हा नमस्कार. कसे आहात तुम्ही? आम्ही सर्व ठीक आहोत. तुम्ही सर्वजण कसे आहात? आणि विहीणबाई कशा आहेत? त्यांना माझा फोन दे ना. बोलायचंय त्यांच्याशी. ती 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 तर बाहेर गेलीये. अच्छा, बाहेर गेल्यात का? काही हरकत नाही बेटा, सीमाला फोन दे ना. बरेच दिवस झाले सीमाचा आवाज नाही ऐकला. हॅलो हॅलो मोहनीश बेटा, तुला तुला माझा आवाज ऐकू येतोय ना? हॅलो. हो आंटी, ते सीमा पण बाहेर गेलीये. अच्छा, सीमा पण बाहेर गेली आहे का? ओह, तर सासू आणि सून एकत्र बाहेर गेल्यात. हो आंटी, ते मी उद्या तुमचं सीमाशी बोलणं करून देतो. नमस्कार. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. काय झालं? फोन कट झाला? बहुतेक माहित नाही, पण विचित्र वाटतंय. तो म्हणतो की सीमा बाहेर गेलीये, पण हे सांगताना तो काहीसा घाबरत होता. जास्त बोललाही नाही आणि त्याने सांगितलं की उद्या सीमाशी बोलणं करून देईल. मला काहीतरी घोळ. ओ सीआयडी, अगं प्रत्येक गोष्टीत संशय घेणं सोड. त्याने सांगितलं ना उद्या बोलणं होईल, मग उद्या बोलून घे. ए जगन्या, मला इथे हॉलमध्ये बोलावून हा जग्या कुठे पळालाय रे? ओईजी, पापाजींनी तुमच्या बरोबर मलाही हॉलमध्ये बोलावलंय. मलाही हॉलमध्ये यायला सांगितलं होतं.
हो, मला पण सांगितलं की हॉलमध्ये ये, काहीतरी बोलायचंय म्हणून. पण ते आहेत कुठे? अरे जगण्या, तुला माहित आहे का पापाजींनी आम्हाला हॉलमध्ये बोलून काय सांगायचं आहे ते? मला तर मालकांनी सांगितलं की सर्वांना हॉलमध्ये बोलव. मी बोलवलं, माझं काम तर संपलं. अरे अरे पण त्यांना काय सांगायचंय? हाय रब्बा, या पापाजींमुळे तर काही नवीन संकट येणार नाही ना? संकट तर आलंच आहे. संकट तर आलंच आहे, पण तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी. या जगमोहन रावच्या आयुष्यावर संकट आलं आहे. या संकटापासून वाचायचा फक्त एकच मार्ग आहे गीता, फक्त एकच मार्ग. हे काय बोलताय तुम्ही? कोणतं संकट? आई, अरे नाही आई नाही. असू दे 100 वर्ष जग आणि कुणालाही त्रास देऊ नकोस. आई, तू पण तुझ्या तब्येतीची काळजी घे. हं. औषध रोज वेळच्या वेळी घेत जा. आणि आई, काय बोललो असेल तर माफ कर. जग्या, गीता, गीता, अहो काय करताय हे तुम्ही? बस अशीच हिम्मत करून ठेव गीता. आता तर परमेश्वराचाच तुला आधार आहे. हं? अशीच हिम्मत करून ठेव गीता. पम्मी, जी, पम्मी, आता या गुड्डीच्या लग्नाची जबाबदारी यापुढे तुझीच आहे. म्हणजे रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबल. आणि तू खूप मन लावून अभ्यास कर. आणि आपल्या या बापाचं नाव मोठं, जगमोहन. डॅडी, तुमचं नाव जगमोहन आहे. आपल्या या जगमोहनराव बापाचं नाव मोठं कर. अहो पण सगळ्यांवर जबाबदाऱ्या टाकून तुम्ही कुठे चालला आहात? हो जग्या, चाललायस तरी कुठे तू? लांब, फार लांब. हे काय आहे? विष. हे असं विष आहे गीता, जे हुंगल्याने माणूस मरून जातो. अहो फेकून द्या ते. तुम्ही का पकडून ठेवले ते? नाही नाही, अहो, सोडा. काय सोड, करताय नाही तुम्ही? सोडा. फेकणार. अगं मी माझ्याजवळच ठेवीन गीता, कारण आज संध्याकाळी गुप्ता मला मारून टाकेल. नाहीतर मी हे पिऊन मरून जाईन. अहो पण का? कारण आदर्शने साखरपुडा न करण्याचं ठरवलंय. जर तुम्ही सगळेजण माझा जीव वाचू पाहताय तर मग त्याला समजवा. तुम्ही सर्वजण आदर्शला समजवा, तयार करा त्याला. त्याचा साखरपुडा आज संध्याकाळी व्हायलाच पाहिजे, नाहीतर मला वाटतंय माझा हा बाण या लोकांवर चांगलाच रामबाण ठरलाय. लोजी आजी, आता ना 1 मिनिट वायाही न घालवता आपण सर्वजण आदर्शच्या साखरपुड्याची तयारी करूया. अगं नाही पम्मी, तू ऐकलं नाहीस का त्यांनी काय सांगितलं ते? अगं ते आपला जीव देतील. ओहो मम्मीजी, तुम्ही पण कमालच करता.
बहुतेक तुम्ही नीट नाही ऐकलत. पापाजींनी हे सांगितलं आहे की जर आदर्श साखरपुड्यासाठी तयार नाही झाला तर ते आपला जीव देतील. आणि आपण तर आदर्शच्या साखरपुड्याची तयारी करत आहोत. त्यामुळे पापाजींचा जीव देण्याला काही अर्थच नाहीये. आणि राहिली गोष्ट गुप्ताजींची, ते तर त्यांना आज कळून चुकेलच की आदर्श आणि भारती पहिल्यापासूनच पती पत्नी आहेत आणि ते स्वतःच उलट्या पायाने पळून जातील. हो आई, अगं वहिनी म्हणते ते अगदी बरोबर आहे. मी तर चालले माझी तयारी करायला. बाय. आणि हो मम्मीजी, माझी तर खूपच इच्छा आहे की आज रात्री लवकरात लवकर आदर्श आणि भारतीच्या साखरपुड्याची शयनाई ऐकायला मिळेल. हो पम्मी, खरंच बोललीस तू. इतक्या दिवसापासून आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो, शेवटी आज तो दिवस उजाडला. आता आदर्श आणि भारतीच्या साखरपुड्यात देव करो कोणतंही संकट नाही हो. गोलमाल है भाई, सब गोलमाल है, गोलमाल है. हे, तुझी ही हिंमत, तू माझ्या समोर गोलमाल करण्याची वार्ता करतोयस? नाही नाही, मी तर फिल्मचं गाणं गात होतो. तुम्ही गोलमाल करत बसला होता का? नाही, मी तर हे सगळं आज संध्याकाळी लागणाऱ्या सामानाची यादी करत होतो. हे सर्व सामान आज मागवून टाक, पण लक्ष देऊन. ठीक आहे, सगळं सामान मागवतो. पण यावेळी हे सगळं कामाला तरी येईल ना, नाहीतर मागच्या सारखं. आदर्श, तुझ्या बरोबर ही मुलगी कोण आहे? आम्हाला काय हे सर्व पाहायला बोलावलं इथे? तुमच्या कुटुंबाला पाहिल्यानंतर असं वाटतंय की साखरपुडा आमच्या मुलीसोबत नाही तर त्या मुलीसोबत होतोय. शुभ शुभ बोल, शुभ शुभ बोल. असं घाबरवू नकोस मला. तुम्ही घाबरता पण. नाही, तू मला हे सांग की घरातील सगळ्या बायका खाली हॉल मध्ये काय करताय? सगळे साखरपुड्याच्या तयारीला लागलेत. सगळे साखरपुड्याची मोठ्या आतुरतेने वाट बघतायत. परत बोल, परत बोल. सगळे साखरपुड्याच्या तयारीला लागले. परत बोल. नाही बोलणार. हे परमेश्वरा, आज मी फार खुश आहे, फार खुश आहे. हा मला आनंद सहनच होत नाहीये. माझा तर विश्वासच बसत नाहीये की माझा हा वार घरवाल्यांवर असा काही परिणाम करून गेला की सर्वजण आदर्श साखरपुड्याच्या तयारीला लागलेत. आता तर मी संध्याकाळचीच वाट पाहतोय. गुप्ताची मुलगी येईल, धनाची पेटी घेऊन येईल. गुप्ताची मुलगी येईल, धनाची पेटी घेऊन येईल. ऐकलं का? जरा पहा ना, तुमच्या मोबाईलला रेंज आहे का? का? हो, मोबाईलला तर रेंज बरोबर आहे. का, कोणाला फोन करायचा आहे का? नाही, मला काही करायचं नाहीये. सीमाच्या फोनची वाट पाहत होते. जावई बापूंनी सांगितलं होतं ना, ते सकाळी तिच्याशी बोलणं करून देतील. मग त्यात विचार काय करायचा? येईलच ना फोन. हो, येईल, माहितीये ते. पण खरं सांगू का, काल जेव्हा जावई बापूंशी बोलले ना, तेव्हापासून मनात एकच विचार येतोय, सीमा ठीक असेल ना? तू इतका निगेटिव्ह विचार का करतेस? अगं जरा चांगला विचार कर, सर्व चांगलं होईल. हो, देव करो सर्व असंच होवो. पण ते काल जावई बापू इतके अडखळत बोलत होते ना, सीमा बाहेर गेलीये म्हणून. ऐकलं? मला तर असं वाटतंय की ते काहीतरी लपवतायत. जर इतकी काळजी वाटत असेल तर त्यांच्या फोनची वाट का पाहतेस? तूच फोन लाव. अरे हो, हे तुम्ही विसरूनच गेले. मीही लावू शकतेच की.
सीमा, फोन वाजतोय तुझा, उचलत का नाहीयेस? कोणाचा फोन आहे? अंकल, माझ्या मम्मी पप्पांचा आहे. पण मी नाही उचलणार. मी त्यांच्याशी बोलू शकणार नाही. सीमा, अरे का नाही बोलू शकणार? घे, बोल तू. हा, अगं बोल. घे, बोल आता. हम्म. हॅलो 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 सीमा, हॅलो 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 सीमा, सीमा, माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो हॅलो, नमस्कार. मी दुर्गा प्रसाद बोलतोय. मी सीमाची मैत्रीण भारतीचा डॅडी बोलतोय. सीमाची मैत्रीण भारती? अच्छा अच्छा, कॅनडा मधले. हो. अच्छा, तर सीमा तुमच्या घरी आली आहे तर नक्कीच भारतीला भेटायला आली असेल. नाही, ती भारतीला भेटायला नाही आली. ती काही अडचणींमुळे आमच्या घरी आली आणि आता ती आमच्याच घरात राहते. तुमच्या बरोबर? तिला तुमच्या बरोबर राहायची काय आवश्यकता? तिचं सासरचं इतकं मोठं घर सोडून, सुख समृद्धीचं आयुष्य सोडून ती तुमच्याकडे का राहते? तुम्हाला काय वाटतंय ताई? मोठं घर, मोठा बिझनेस आणि घरची श्रीमंती पाहून तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न विदेशात लावून द्याल आणि असं समजाल की तुमची मुलगी खूप सुखात राहील. तुमच्यासारखे कितीतरी आई बाप आहेत की त्यांना आपल्या मुलीच्या हातात रुपये नाही डॉलर पाहायचे. अच्छा, मला एक सांगा, तुम्ही सीमाचं लग्न लावण्या अगोदर मोहनीशच्या कुटुंबाच्या बाबतीत आणि मोहनीश विषयी काही चौकशी वगैरे केली होती? तो कसा मुलगा आहे, त्याचं कुटुंब कसं आहे? आम्ही मोहनीश आणि त्याच्या कुटुंबाची कोणतीच चौकशी नाही केली. बस चांगलं स्थळ पाहून मोहनीश बरोबर लग्न लावून दिलं. पण तुम्ही हे का विचारताय आणि तुम्ही हे सर्व मला का सांगताय? कारण ताई, तुमच्या मुलीची सीमाची खूप मोठी फसवणूक झाली. आणि अशा प्रकारे नशिबाने मुलगा खूप चांगला आहे, घराणं खूप चांगलं आहे. आमचं आलिशान घर पाहिल, आमचं आलिशान ऑफिस बघेल, तेव्हा तिला स्वतःलाच समजेल की तिला काय करायचंय. पण तुम्ही तुमच्या मुलीला फक्त एका साडीत जरी पाठवलत ना, तरी आमची काहीच हरकत नाही. पण तुम्ही विश्वास ठेवा, सीमा आता फक्त तुमच्याच घरची मुलगी नाहीये, ती माझ्याही घरची मुलगीच आहे. मीना, काय झालं मीना? आपल्या मुलीबरोबर धोका झालाय.
आपल्या मुलीबरोबर धोका झालाय. आपल्या सीमा बरोबर धोका झालाय. माझे खूप मोठी चूक झाली. आपली मुलगी खूप मोठी चूक झाली. ती पिंक साडी चांगली दिसेल ना की दुसरी कुठली साडी नेसू? अरे नाही नाही, तीच चांगली दिसेल. आणि माहित आहे ना, माझी ती येल्लो साडी आहे नेटवाली, आणि तिच्यासोबत जे माझे नेकलेस आहे ना. अगं गुड्डी पम्मी, यात साडी आहे आणि काही दागिने आहेत. अगं काय करतेस हे? जर तुझ्या पप्पानी पाहिलं ना तर 17 प्रश्न विचारतील. तुम्ही दोघे एक काम करा, लगेच भारतीच्या रूम मध्ये जाऊन तिला छान पैकी तयार करा. ओय मम्मीजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही दोघी मिळून ना भारतीला असं तयार करू ना की आदर्श तिला ना असं पाहतच राहील. जा जा, लवकर लवकर जा. अरे आदर्श पण ना, हे बघा फोटोज इथेच टाकून ऑडिशन्स द्यायला गेलाय. ओय भारती, काय झालं? तू आदर्शला मिस करतेस? अगं नाही नाही बहिणी, पहा ना, आदर्श ऑडिशन द्यायला गेलाय आणि फोटो इथेच टाकून गेलाय. ओ, इथेच टाकून गेलाय ना? काही हरकत नाही. त्याच्या फाईल मध्ये ना बरेच फोटो येतात ग, सो डोंट वरी. अच्छा ऐक ना, तू ना लवकर ही साडी नेस ना ग. साडी नेसू? पण का? का तू विसरलीस? तुला सांगितलं होतं ना की आपल्या घरात एक फंक्शन होणार आहे म्हणून. अरे हो, ते तर माहितीये की फंक्शन होणार आहे, पण फंक्शन काय आहे ते तर माहितच नाहीये. कारण मी विचारल्यावर तुम्ही म्हणताय की सरप्राईज आहे. आता सांगा ना काय आहे? गुड्डी, आता सांगूया का हिला? हो वहिनी, आता सांगूनच टाकूया. तसाही आता साखरपुड्याला वेळच किती उरलाय. साखरपुडा? कोणाचा साखरपुडा? आमच्या आदर्शाचा. गुप्ताजी, तोंड तर गोड करा. ही मिठाई खास करून तुमच्यासाठी स्पेशल ऑर्डर देऊन मागवली आहे. अच्छा. 950 रुपये किलो. बिले ना, बिले ना. मोहनराव, नाश्ता पाणी तर होतच राहील. पहिलं तुम्ही तुमच्या आदर्शला बोलवा, हो. आम्हालाही बोलू द्या आमच्या होणाऱ्या जावयाची. हो, का नाही का नाही. जगण्या, हा मालक. लवकर ये. हा. जगण्या, जाऊन आदर्शला सांग की त्याच्या सासऱ्यांना त्याला भेटायचंय. जा. नाही 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 नाही, मी बोलवणार ना आदर्शजींना. मला त्यांची रूम पण पाहायची आहे.